जिल्ह्यातील सिडपुरा ठाण्याच्या नगला परिसरात गावात घडली। त्याच जिल्ह्यातील गजडुंडवारा ठाण्याच्या अकबरनगर गावात एका व्यक्तीकडे माहिती आली की त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे। थोड्याच वेळात दुसरा फोन आला की त्यांच्या मुलीची हत्या झाली आहे। एकीकडे हत्येची माहिती तर दुसरीकडे मृत्यूची माहिती। घरातल्यांना ही बातमी कळताच ते धावत धावत घटनास्थळी आले। तेथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की त्यांची 21 वर्षाची मुलगी शिवानी चारपाईवर प्रेताप्रमाणे पडली आहे। त्यानंतर रडत कलकत घरच्यांनी रात्री 8 वाजताच्या सुमारास जवळच्या सिडपुरा पोलीस ठाण्यात माहिती दिली। पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी आले। शेवटी ते प्रेत जप्त करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले। कुटुंबियांनी एक अर्ज दिला होता ज्यामध्ये त्यांनी नमूद केले की शिवानीच्या सासू सासरा दीर आणि नवऱ्याने एकत्र येऊन तिची हत्या केली आहे आणि ते अनेकदा दहेज मागत होते। या अर्जाच्या आधारे पोलिसांनी FIR दाखल केली। त्या रात्री उशीर झाल्यामुळे पोस्टमॉर्टम दुसऱ्या दिवशी झाले, ज्यामुळे मृत्यूचे कारण नक्की काय आहे हे कळू शकेल। कुटुंबीय, नातेवाईक, इतर लोक पोस्टमॉर्टम हाऊसवर डॉक्टर येण्याची आणि पोस्टमॉर्टम होण्याची वाट पाहत होते। 6 ऑक्टोबर 2025 रोजी पोस्टमॉर्टम होण्यापूर्वीच शिवानीच्या सासरच्या कुटुंबातील 1-2 जण तेथे आले। विशेषतः तिची सासू नारायण देवी तिथे आली। ती आल्यावर तिला ढकलले गेले, तिच्याशी रागाने वागले गेले, गालीगलोच केली गेली आणि तिला तिथून जाण्यास सांगितले गेले। पण ती म्हणाली, मी माझ्या सुनेबरोबरच राहणार आहे। तुम्ही मला काहीही म्हणा किंवा मारा, पण मी येथून कोणत्याही किमतीवर जाणार नाही। शिवानीचे माहेरचे सासरच्यावर हत्येचा आरोप ठेवत होते, पण नारायण देवीने जो आरोप घातला त्याने सर्वांना धक्का बसला। लोक विचार करू लागले की हे खरे असू शकत नाही। तिने सांगितलेली कहाणी अशी होती। 2018 शिवानीचा प्रमोदशी विवाह झाला होता। विवाह सोहळा साजरा झाला होता। सर्व काही ठीक चालू होते। त्यावेळी प्रमोद दिल्लीत राहून नोकरी करत होता आणि त्यांनी तरुणीला पसंत केले होते। सर्व काही ठीक होते। जेव्हा तो दिल्लीहून येई तेव्हा तो स्वतःच्या घरी कमी आणि सासरकडे जास्त जायचा। जेव्हा घरातले विचारत की तू सासरकडेच का राहतोस, तुझी पत्नी आमच्याकडे राहते तर तू सासरकडे का जातोस, तोपर्यंत घरातल्यांना, कुटुंबियांना, नातेवाईकांना कोणालाही याची जाणीव झाली नव्हती। दरअसल त्याच्या नजरेत बदल झाला होता। त्याची नजर स्वतःच्या सासूबरोबर प्रेमवतीबरोबर लागली होती। त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले आणि त्याचे मन पत्नीपेक्षा सासूकडे जास्त लागू लागले। हे पाहून जसा जसा वेळ गेला, शिवानीने एक दिवस आपल्या वडिलांना सांगितले, बाबा हे नेहमी सासरकडेच राहतात, ते माझ्याकडे येत नाहीत, माझ्याशी कमी बोलतात, तुम्ही त्यांना समजावत का नाही? शिवानीच्या वडिलांना माहीत होतं की तो सासरकडे राहतो। त्यांनी आजपर्यंत जावयाला काहीही सांगितले नव्हते, कारण जावयाला तसे करण्याचा हक्क आहे। पण एक दिवस त्यांनी स्वतःच्या पत्नीला आपल्या जावयासोबत अपेक्षार्ह हवे अवस्थेत पाहिले। ते पाहून त्याने ठरवले की आता तू कधीही सासरवाडीत येणार नाहीस, म्हणून येथून निघून जा। जेव्हा असे आरोप लागू लागले, जेव्हा सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू झाली की सासऱ्याने हे पाहिले आणि त्यांनी विरोध केला, विरोध करताच त्यांनी जावयाला सांगितले, आता तू येथे येणार नाहीस। जेव्हा प्रमोदला रोखण्याचा प्रयत्न झाला तेव्हा प्रमोदला राग आला। त्यापेक्षा जास्त राग त्याच्या सासू प्रेमवतीला आला। प्रेमवतीने आपल्या जावयासोबत मिळून आपल्या पतीची निर्दयतेने मारहाण केली। ती म्हणाली, तो नक्कीच येईल, पण तुला येथून घरातून बाहेर पडावे लागेल। अशा ह्या गोष्टी होत्या। आजूबाजूच्या लोकांना ही गोंधळाची बातमी ऐकली आणि शेवटी मध्यस्थी करून त्या व्यक्तीला वाचवले। तो वाचल्यानंतर त्याची हिंमत झाली नाही की तो आपल्या पत्नीचा किंवा जावयाचा विरोध करू शकतो। वेळ अशाच पद्धतीने पुढे सरकत गेला आणि 5-6 वर्ष कोणालाच कळल्याशिवाय निघून गेली। पण सीमा ओलांडली गेली तेव्हा जेव्हा सासू आणि जावयाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। काही फोटोंमध्ये जावई आपल्या सासूसोबत वेगळ्याच अवस्थेत होता, तर काही फोटोमध्ये सासू ही एक वेगळेच कृत्य करत होती। हे असे अपेक्षार्ह फोटो होते। असं दिसत होतं की या दोघांनीही स्वतःहून स्वेच्छेने सेल्फी काढली आहे आणि ते सेल्फीचे फोटो व्हायरल होऊ लागले। आता ही बातमी संपूर्ण भागात जंगलातील आगीप्रमाणे पसरली की सासू आणि जावयात एकमेकांबरोबर गैरकायदेशीर संबंध आहेत आणि हे आताच नव्हे तर लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी ही कहाणी सुरू